लातूर जिल्ह्यातील देवणी शहरात देशी दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालीमुळे स्थानिक नागरिकात तीव्र नाराजी। जागतिक महिला दिनी देवणी आंबेगाव रोड लगत असलेल्या वस्तीमधील देशी दारू दुकान बंदचे दिले निवेदन। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यातील देवणी शहरात देशी दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून भर वस्तीमध्ये दारूचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत महिलांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। देवणी आंबेगाव रस्त्यालगतच्या वस्तीमध्ये हे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत स्थानिक महिलांनी देवणी पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। नागाबाई डोंबाळे, कुशाबाई मेत्रे आणि शालिकाबाई मेत्रे यांच्यासह वस्तीतील अनेक महिलांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला। महिलांचे म्हणणे असे की भर वस्तीमध्ये दारूचे दुकान सुरू झाले तर तळीरामाच्या संख्येत वाढ होऊन परिसरातील महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, तसेच तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढून अनेक नवतरुणाचे जीवन उद्ध्वस्त होईल अशी ही भीती व्यक्त करण्यात आली आहे। काही स्वार्थी पुढारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे हा प्रस्ताव पुढे येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर ग्रामीण आणि शहरी भागातील वस्तीमध्ये दारूची दुकाने वाढली आता पोलीस प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। पदक आनंद कांबळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।